संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाहीफेक झाल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंद जे आहे ते पुकारण्यात आलेला आहे। खरं तर स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्ये आज बंद पुकारण्यात आल्यामुळे भक्तांची गैरसोय जी आहे ती होण्याची शक्यता आहे। मात्र हा बंद जो आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे आणि 2 नंतर सर्व व्यवहार जे आहे ते इथले सुरळीत होतील, दुकानं उघडली जातील अशा पद्धतीचं आवाहन जे आहे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर प्रवीण गायकवाड यांच्यावरती शिवधर्म फाउंडेशनच्या अध्यक्ष दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराने जे आहे त्या ठिकाणी त्यांना काळं फासल्याचा घटना जी आहे ती रविवारी घडलेली होती आणि त्याच निषेधार्थ आज हा बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। या बंदमध्ये अक्कलकोटचे अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले असतील आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2 ते 4 दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळालेले होते। त्यानंतर आता अक्कलकोट बंदची हाक जी आहे ते देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। दीपक काटे याला खरं तर सुरुवातीला 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती। मात्र पोलीस कोठडी संपताच काल त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर तात्काळ त्याचा जामीन जो आहे तो या ठिकाणी मंजूर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। त्या पार्श्वभूमीवरती आज हा बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे या बंदला कशा पद्धतीचं एकंदरीत रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण आत्ता आहोत अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण पाहतोय या ठिकाणी ही दुकानं जी आहेत ती आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर एरवी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी असते, मात्र आज ही दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबरीनं पोलीस प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त जो आहे तो वेगवेगळ्या चौकांमध्ये ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजचा बंद कशा पद्धतीनं पार पडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।